आओ देखते हैं यहाँ पे। हरे कृष्णा प्रभु जी, भगवत गीता लेंगे आप? दया। हाँ सर। दया, कुछ तो गड़बड़ है दया। क्या गड़बड़ है सर? क्या गड़बड़ है यार, भगवत गीता में गड़बड़ क्या गड़बड़? मला याच्यावर हाताचे निशाण दिसत आहेत दया। ये बाप रे, क्या है? दया, बोलो सर। ही गीता आताच्या आता घ्या आणि आपल्या लॅब मध्ये पाठवा। ठीक सर। कुछ तो गडबड है दया। या गीतेचं कनेक्शन मला अमेरिका आणि CIA शी जाणवते दया। अरे बाप, दया, कसं काय सर? तुला माहिती आहे कोण लोक आहे? हे इस्कॉन वाले आहे सर। हे इस्कॉन वाले नाही आहे दया, हे हरे कृष्णा वाले आहेत, हरे कृष्णा वाले। अच्छा, हरे कृष्ण वाले? नाही दया, हे हरे कृष्णा वाले पण नाही। मग कोण आहे सर? हे ते लोक आहेत जे भारतातला सगळा पैसा परदेशात पाठवतात। अरे बापरे, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं ब्लॅक मनी म्हणून भारतातला पैसा विदेशात पाठवतात? दया, 1 वर्षापूर्वी माझ्या मुंबईच्या साडूचा व्हॉट्सअपवर गुप्त मेसेज आला होता, गुप्त। आणि त्या मेसेज मध्ये मला हे समजलं की हे अशा पद्धतीनं ब्लॅक मनी परदेशात पाठवतात। त्या दिवसापासून मी आजपर्यंत याच्या मागावर होतो आणि मी फायनली यांना पकडलेला आहे दया, पकडलेला आहे। आणि मला रंगे हात सापडलेला आहे दया। बोलो सर। पण मला एक प्रश्न पडलेला आहे दया। बोलो सर। हे असे का करत असतील? का का का? त्यांना विचारायचं। एसीपी साहेब, तर इकडे हा कोट बघूया तुमचा कोट। हो, मेड इन अमेरिका। वाव, हेड बघू दे, मेड इन इटली। ओ, मेड इन जर्मनी। ओहो, चष्मा मेड इन इटली। आणि ते काय करू लागले? दया दया दया, बघू दे। ओ, स्मार्ट वॉच मेड इन चायना। आणि फोन 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 कोण आजच हरवला? अरे दयाकडे असेल ना? दया, दया फोन फोन, दयाचा फोन बघू द्या मला। ओ, ऍपल। प्रभूजी, तुमचं पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक गोष्ट फॉरेनची आहे, फक्त तुम्ही एक भारतीय सोडले तर। आणि काय करते? आणि शंका काय घेतात की इस्कॉन भारतातला पैसा बाहेर पाठवते। वा प्रभूजी, तुम्हाला माहिती आहे धोती, आम्ही जे धोतर घालतो ना, धोती ही स्वदेशी आहे, इथले लोक बनवतात। हा कुर्ता इथले लोक बनवतात। हा, लक्षात घ्या। मग इथं लक्षात ठेवा, तुम्ही जास्त पैसा बाहेर पाठवता का आम्ही पाठवतो? आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट, ही जे भगवद्गीता आहे ना, ही श्रील प्रभुपाद यांनी लिहिलेली आहे। आणि श्रील प्रभुपाद हे भारतीय आहेत। आणि ज्या प्रकाशनची आहे ही भक्ती वेदांत बुक ट्रस्ट, हे भारतीय आहे, अस्सल भारतीय। आणि सर्वात महत्वाचं याच्यापेक्षा याच्यामधलं जे ज्ञान आहे ना, ते अस्सल भारतीय ज्ञान आहे। ते अस्सल भारतीय ज्ञान आहे, जे संपूर्ण जगामध्ये प्रचार होतो। तरी सुद्धा तुम्ही काय म्हणता? इस्कॉन मध्ये पैसा बाहेर जातो? वा प्रभूजी, वा वा, काय लॉजिक आहे आपलं हे। त्यापेक्षा हे असे संशय। आणि हो, काय म्हणतो तुम्ही? तुमच्या साडूचा फोन, आमचा नाही का, व्हॉट्सअपचा मेसेज गुप्त। ते ही जरा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ना, फेसबुक युनिव्हर्सिटी, इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, हे मेसेज जरा वाचणं कमी करा। त्यापेक्षा काय करा माहितीये का, की भगवद्गीता वाचा आणि यातलं ज्ञान स्वतःच्या अंतःकरणात उतरवा। आणि दया, दया जरा इकडे, दया इकडे जरा, दयाचा आपण बेल्ट बघूया।
ओ प्युअर लेदरचा बेल्ट आहे, चमड्याचा बेल्ट आहे. नाव दया आहे, पण हृदयात थोडी सुद्धा दया नाही. दया थोडी सुद्धा दया नाही. अरे अरे अरे. तर प्रभूजी माझी एक विनंती आहे की तुम्ही तुमचे जे गैरसमज आहेत ना इस्कॉन बद्दल, इथं जवळच मंदिर आहे जीवी, माहिती ना, वाडा गलतारे. नाही आता जायचं. मग या तिथे मंदिरात काम कसं चालतं, तिथे पुजारी काय करतात, तिथे दिवसभर कोणकोणते कार्यक्रम होतात, ते सर्व तुम्ही बघा. नंतर ठरवा. हे जे आरोप करताय ना तुम्ही, हे तुम्हाला नंतर कळेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यापैकी एखादं पुस्तक तरी वाचा आधी आणि इतरांना सुद्धा प्रेरणा द्या. हे घ्या माझ्याकडून पुस्तक. आणि दया पुस्तक लपवू नको, नाही नको, घे माझ्याकडून. आणि जरा वाचण्याचा प्रयत्न करा आणि लोकांना सुद्धा प्रेरित करा. अरे दया. साहेब, चला आपण आता नवीन मिशनवर लागूया. आधी हे मिशन कम्प्लीट करा. ह्याच मिशनवर चला. हरे कृष्णा.